तुम्हालाही माझ्या आईसारखे लांब सडक काळेभोर दाट स्मूथ अँड सिल्की केस आवडत असतील तर आजच हा घरगुती उपाय करा। खूपच छान याचा रिझल्ट येतो आणि केसांसंबंधित सर्व समस्या दूर होतात। बघू शकता या वयातही तिचा एकही केस पांढरा नाही, त्यासोबतच खूप छान दाट केस आहेत आणि खूप स्मूथ अँड सिल्की देखील आहेत। तुम्हालाही अशा प्रकारचे केस मिळवता येतील जर तुम्ही हा उपाय केला तर। 100% नॅचरल उपाय आहे। घरातीलच काही वस्तू आज आपण वापरणार आहोत ज्यामुळे तुम्हाला कमालीचा केसांमध्ये फरक जाणवेल आणि त्यासोबतच एकही रुपया खर्च येणार नाही। अगदी फ्रीमध्ये तुम्ही याला बनवू शकता। चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा, कारण की एकही स्टेप मिस झाली तर म्हणावा तसा रिझल्ट मिळणार नाही। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर बघा, इथे आपल्याला लागणार आहे फ्रेश कढीपत्ता। कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून मी थोडी कोरडी करून घेतलेली आहेत। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कोरफड। कोरफड आणि कढीपत्ता आणि कोरफड अगदी आपल्या घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला आपल्याला सहज उपलब्ध होतील अशा वस्तू आहेत। आणि त्यासोबतच बघा, कोरफड जी आहे ना तर ती आपल्याला अशी थोडी कट करून घ्यायची आहे। तुम्ही यामधील फक्त गर जरी काढून घेतला तरी चालतं, पण ते काढायला बराच वेळ जातो, त्यामुळे असंच याला मी कट केलेलं आहे आणि अगदी याला सहज वापरता येतं, त्यामुळे काहीच हरकत नाही। त्यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे छोट्या साईजचा एक कांदा। पांढरा कांदा वापरायचा नाही, लाल कांदा आपल्याला लागणार आहे। तर त्याचा पाचोळा आपण सुरुवातीला काढून घेऊयात। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर बघू शकता अशा प्रकारे ना कांदा जो आहे तो आपल्याला थोडासा बारीक कट करून घ्यायचा आहे। आणि कांदा, कढीपत्ता आणि कोरफड अगदी आपल्या केसांना अमृता समान आहेत म्हणू शकतात, कारण की हे लावल्यामुळे केसांचे जे ग्रोथ आहे ना ती कमालीची होते। त्यासोबतच ज्या समस्या असतात जसं की कोंडा, केस गळती किंवा केस पांढरे होणे आणि केस अगदी नवीन केस न येणे, अशा प्रकारच्या ज्या समस्या आहेत ना त्यावरती मात करण्यासाठी या वस्तू खूप कामी येतात। त्यामुळे यांना आपल्याला वापरायचंच आहे, अजिबात स्किप करू नका। याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून असं फिरवून घ्यायचं, याची पेस्ट करायची। आणि यानंतरही आपल्याला एक दोन गोष्टी लागणार आहेत त्या आपण पुढे घेऊयात। त्या अगोदर बघा, अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि ती आपण काढूयात मिक्सरच्या भांड्यामधून एका वाटीमध्ये। आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे लवकरात लवकर मी तुमच्यासाठी तो देखील व्हिडिओ घेऊन येईल। आणि आता बघा, ही जी पेस्ट आहे ना तर यामध्ये तुम्ही जसं कांदा आणि कोरफड आपण टाकलेली होती तर त्यामध्ये पाण्याचा अंश भरपूर असतो, तो ओलसर खूप जास्त ही पूर्ण पेस्ट आहे। तर ती आपल्याला एक प्रोसेस करून तयार करायची आहे, त्यामुळे पूर्ण प्रोसेस नक्की बघा। यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे 2 चमचे मेथीदाणे। मेथीदाणे देखील आपल्या केसांसाठी खूप चांगले असतात, तुमच्याकडे असतील तर वापरा, नसतील तर स्किप केले तरी चालतील, कारण की इतर वस्तू आपण खूप अशा पोषण देणाऱ्या केसांसाठी वापरल्या आहेत, पण मेथीदाणे देखील खूप परिपूर्ण असं पोषण देतात केसांना, त्यामुळे असतील तर नक्की वापरा। यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे मोहरी। साधारण 1 चमचा मोहरी मी घेतलेली आहे। मोहरीचं जे तेल असतं ना केसांसाठी खूप चांगलं असतं, आपण ते जास्त तर लावत नाही, पण अशा प्रकारे तुम्ही एकदा लावून बघा, याचा खूप छान तुम्हाला फरक जाणवेल। यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहेत काळे तीळ। काळे तीळ देखील मी 1 चमचाभर घेतलेले आहेत। पांढऱ्या केसांची समस्या आजकाल लहानपणापासूनच दिसून येते, कमी वयातच पांढरे केस होतात, 1-2 केस दिसले की हळूहळू पूर्ण केस पांढरे होतात। डाय केमिकल असं काही आपण लावतो केस काळे करण्यासाठी आणि अजूनच केसांसंबंधित समस्या दिसू लागतात, त्यामुळे ह्या तेलाचा तुम्ही एकदा वापर करून बघा, तुम्हाला खूप छान याचा रिझल्ट येईल। यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे जवस। तर जवस जे आहे ना ते साधारण अर्धा ते 1 चमचा आपल्याला घ्यायचा आहे। आणि जवस खाण्यामधून आणि केसांवरती जरी तुम्ही लावलं ना याचे तुम्हाला अगदी डबल ट्रिपल असे फायदे मिळतात, खूप छान याचा रिझल्ट येतो। तर आता बघा, या वस्तू कशा वापरायच्या, काय ही प्रोसेस आहे हे लक्षपूर्वक जाणून घ्या। तर यासाठी बघा, मी लोखंडी भांडं वापरलं आहे, तुम्ही इतर कोणतंही भांडं इथे घेऊ शकता। गॅसवरती मी ही कढई चांगली गरम करून घेतली। त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे ही तयार केलेली पेस्ट, ज्यामध्ये की पाण्याचा भरपूर असा अंश आहे। त्याला आपण गरम कढईमध्ये असं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून यामधील पाणी थोडंसं कमी होईल। यामधील पाण्याचा भाग असा कमी झाला की ही जी पेस्ट आहे ना ती थोडी सुकल्यासारखी होते आणि त्यासोबतच ही प्रोसेस लवकर
लवकर व्हावी यासाठी देखील मी हे अगोदर असं करत आहे. कारण की काय होतं, आपण अशी ओलसर पेस्ट तेलामध्ये टाकली की ते पूर्ण तेल संपेपर्यंत भरपूर वेळ तेल जाळावं लागतं किंवा भरपूर वेळ गॅस वेस्ट जातो. त्यामुळे अगोदर मी ह्याला असं व्यवस्थित थोडंसं गरम करून घेतलेलं आहे. आणि आता बघू शकता बऱ्याच प्रमाणात हे कोरडं देखील झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तेल. तर तेल बघा इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतंही तेल टाकू शकता, पण बेस ऑइल म्हणून मी कोकोनट ऑइलचा वापर केलेला आहे, खोबरेल तेलाचा, जे की शुद्ध असतं, प्रत्येक घरी मिळतं, सर्वांना सूट होतं आणि नॅचरल देखील आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला जर 2-3 तेल मिक्स करायचे असतील, जसं की मोहरीचं तेल किंवा कोकोनट ऑइल, दोन अर्धा टाकायचं असेल तर अगदी तुम्ही ते देखील करू शकता, काहीच हरकत नाही. तर बघा इथे मी तेल असं चांगलं 2 कप तेल यामध्ये टाकलेलं आहे. 2 कप तेल यामध्ये चांगलं थोडंसं गरम झालं, पेस्ट लालसर झाली की त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत काळे तीळ, जे आपण जवस आणि मोहरी काढून ठेवली होती ती, आणि त्यासोबतच मेथीदाणे. तर एक एक करत या वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत, पण पेस्ट लालसर झाल्यानंतरच टाकायचं, म्हणजे पुढच्या वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित यामध्ये गरम होतात. तर आता बघा ह्या सर्व वस्तू आपण टाकलेल्या आहेत. तर याला आपल्याला असं खूप जास्त गरम करायचं नाही किंवा खूप जास्त जाळायचं नाही, पण यामधील जो पाण्याचा थोडाफार अंश आहे तो पूर्णपणे संपला पाहिजे, जेणेकरून काय होतं, या वस्तूंचा पूर्ण अर्क तेलामध्ये येतो आणि त्यासोबतच आपलं तेल पाण्याचा अंश असल्यामुळे खराब होत नाही. व्यवस्थित टेम्परेचरवरती गरम केलं की भरपूर दिवस, अगदी वर्ष 6 महिने आपण याचा वापर करू शकतो. तर बघा इथे मी आता गॅस बंद केलेला आहे. यामधील मेथीदाणे किंवा ही जी पेस्ट आहे ना, ही अशी लालसर दिसू लागली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे, म्हणजे खरपूस हे झाल्यासारखं होतं. आणि अजून तेल खूप जास्त गरम असतं, त्यामुळे प्रोसेस चालूच असते. आणि हे जी पेस्ट आता लालसर डार्क ब्राऊन झालेली आहे, ती अजून थोडीशी डार्क होते, काळसर झाल्यासारखी होते. त्यामुळे गरम तेलाला मी असंच ठेवलं काही वेळासाठी, थंड होण्यासाठी. आणि जास्त थंडगार होऊ द्यायचं नाही, कारण की ती जी पेस्ट आहे ना, पूर्ण तेल परत शोषून घेते, आपलं तेल वाया जातं. त्यामुळे काय करायचं, थोडं कोमट तेल असतानाच याला गाळायची प्रोसेस करायची. आता बघा हे तेल आपण गाळून घेऊयात. स्वच्छ बॉटलमध्ये भरून ठेवा, भरपूर दिवस तुम्हाला वापरता येईल. घरातील पुरुष मंडळी की स्त्रिया, लहान मुलं, कुणीही याचा वापर करू शकतं, कारण की हे नॅचरल आहे, कोणतंही यामध्ये केमिकल नाही. मी तर म्हणेल समस्या होण्या अगोदरच या तेलाचा वापर करा, म्हणजे भविष्यात कधी तुम्हाला केसांसंबंधित समस्या येणार नाही. खूप छान निरोगी केस राहतात. बरेच जण दररोज तेल लावतात, तर तुम्हाला जर दररोज तेल लावायचं असेल ना, तर अगदी तुम्ही या तेलाचा वापर करू शकता. पण आजकाल जास्त तेल कोणी लावत नाही. आठवड्यातून 2-3 वेळा का होईना या तेलाचा नक्की वापर करा. अशा प्रकारे तेल लावायचं आहे आणि हळूहळू मालिश करायची केसांच्या मुळाशी. केसांवरती व्यवस्थित तेल लावायचं, खूप चांगला रिझल्ट येतो. आणि त्यासोबतच जसं की तुम्ही माझ्या आईचे केस पाहिले सुरुवातीला, तर नेहमी ती पहिल्यापासून याच तेलाचा वापर करते, जे की त्याचा रिझल्टही खूप चांगला आलेला आहे. माझेही केस खूप चांगले आहेत. तुम्हालाही चांगले केस लांब सडक आवडत असतील, काळेभोर केस करायचे असतील, तर या तेलाचा नक्की वापर करा. आणि आता बघा मी तेल असं व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे. त्यासोबतच तुमचे या संबंधित काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. त्यासोबतच नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे कॉमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.